यानंतर एक ब्रेकिंग बातमी। रामेश्वर कॅफे ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन आता समोर आलेले आहे। बंगळुरू मधल्या प्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये 1 मार्च 2024 रोजी स्फोट झाला होता आणि या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएला स्फोटामागचं पाकिस्तान कनेक्शन दाखवणारा एक भक्कम पुरावा सुद्धा हाती आलेला आहे आणि या प्रकरणी हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल मतीन ताहा आणि बॉम्ब पेरणारा मुसाविर हुसैन साजिब यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती आणि या दोघांच्या अटकेच्या वेळी एका कर्नलचा उल्लेख सुद्धा आला होता। त्याचं खरं नाव नसून सांकेतिक नाव आहे। 2019-20 मध्ये ताहा आणि साजिब यांच्या तो संपर्कात सुद्धा होता। अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय बंगळुरू कॅफे स्फोटाप्रकरणी आता एक मोठी माहिती हाती येते। कशा पद्धतीने पुढील तपास सुरू आहे, नेमकं तपासात काय आढळलंय? अगदी बरोबर आहे श्वेता, आपल्याला माहिती की 1 मार्च 2024 रोजी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये खरं तर रामेश्वरम कॅफेमध्ये हा खूप मोठा स्फोट झाला होता आणि त्यानंतर या सगळ्या तपासाची सूत्र जे आहे ते एनआयएच्या हाती आलेत आपल्याला बघायला मिळालं होतं आणि एनआयएने काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधनं 2 महत्त्वाच्या अटकी ज्या आहेत त्या केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्या 2 अटकेमध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे अब्दुल मतीन ताहा आणि ज्यांनी बॉम्ब प्लांट केला होता तो मुसाविर साजिब, या दोघांना अटक केलेली होती। त्यांच्या तपासामधनं काही धक्कादायक माहिती जी आहे ती एनआयएला समोर आलेली आहे। एनआयएच्या तपासामध्ये प्रामुख्याने या सगळ्याचं कनेक्शन जे आहे ते पाकिस्तानशी असल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे। हे दोघं जे आहे त्या दोघांच्या तपासामधनं का कर्नल या व्यक्तीचा उल्लेख जो आहे तो वारंवार केला गेल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्या कर्नलच्या संपर्कात हे दोघे होते। त्यामुळे हा नेमकं कर्नल कोण आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एनआयएकडनं जी माहिती मिळते सूत्रांच्या हवालीने श्वेता, त्या माहितीनुसार हा कर्नल हे त्याचं प्रमुख नाव नसून सांकेतिक नाव आहे। त्यामुळे एनआयए पुढची तपासाची सूत्र जे आहेत ते कशा पद्धतीने फिरवतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। बेंगळुरू कॅफे स्फोट प्रकरणी ही मोठी बातमी सध्या हाती येते। पाकिस्तान कनेक्शनच्या दृष्टीने आता तपास सुरू झालेला आहे। एनआयएच्या हाती आता भक्कम पुरावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे।